रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। गाजरपासून तुम्ही खूप साऱ्या मिठाई किंवा गाजर हलवा खाल्ला असेल, पण आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी अशी आज रेसिपी बघणार आहोत। घरात काही छोटी मोठी पार्टी असेल, पाहुणे येणार असतील, त्यावेळेला अशी थंडगार रेसिपी तुम्ही त्यांना करून घाला, त्यांना नक्कीच आवडेल आणि तुमची तारीफ केल्याशिवाय ते राहणार नाही। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 3 गाजर स्वच्छ पाण्याने धुवून सोलून बारीक कट करून घेतले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। येथे आपल्याला गाजरची फोडी मिक्सरमधून बारीक करायची आहेत, तर त्यासाठी ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला सगळे गाजर घ्यायचे आहेत। बघा, बारीक केलेल्या फोडी आपण सगळ्या घातलेल्या आहेत। मिक्सरच्या मोठ्या भांड्यात जरी वाटून घेतलं ना तरी पण हे छान असं बारीक होईल। तर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी लागेल तसं दूध इथे वापरायचं आहे। मी थोडंसंच इथे वापरलेलं आहे आणि आता मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकताय बघा। तर आता मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। गाजरच्या फोडी राहू द्यायच्या नाही आहेत। जर गाजरच्या फोडी राहिल्या असतील तर पुन्हा तुम्हाला एकदा मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचं आहे। सुरुवात करायच्या आधी आपल्याला थोडंसं मिश्रण याच्यामधून काढून घ्यायचं आहे। हे आपण नंतर वापरणार आहोत। 1 ते 2 चमच आपल्याला याच्यामध्ये काढून घेतले आहे। बघा, 2 चमच मी ते काढलेलं आहे। हे आपल्याला नंतर वापरायचं आहे। आता एका पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तूप घातलेलं आहे। त्या तुपामध्ये आपल्याला हे गाजरचं मिश्रण घालायचं आहे। त्यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी दूध घालायचं आहे। दूध तापून थंड करून हे दूध घेतलेलं आहे। 1 वाटी इथे मी बारीक रवा वापरलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा जर असेल ना तर एकदा तो मिक्सरमधून फिरवून नंतर याचा वापर करू शकता। तर सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा घट्ट गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही इथे बघू शकताय बघा, मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। 4 ते 5 मिनिटं इथे झालेले आहेत। मी मिश्रण छान असं घट्ट करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं आपल्याला आणि या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे। जसे आपण रसगुल्ले तयार करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। गोळे तयार करत असताना कुठेही याला क्रॅक जात नाही बघा, एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त आपले इथे गोळे तयार झालेले आहेत। मी एका चाळणीवरती ठेवली आहे। चाळणीला आपण थोडंसं याच्यामध्ये तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। छान उकळसुद्धा आलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। पण वाफवताना एक लक्षात घ्या, आपल्याला 3 ते 4 मिनटंच मीडियम गॅसवरती आपल्याला हे गोळे असे वाफवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकताय बघा, छान असे मऊ आणि मस्त एकदम लुसलुशीत तयार झाले हे गोळे। ज्या पद्धतीने रसगुल्ले तयार होतात ना, त्याच पद्धतीचे हे गोळे इथे झालेले आहेत। आता आपल्याला ह्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी फुल क्रीम दूध इथे अर्धा लिटर वापरलेलं आहे। आता दूध आपल्याला छान इथे गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल खायला, त्याच्यामध्ये थोडीशी साखर वाढवलीत ना तरीही चालेल। साखर आणि दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे मिश्रण आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गाजरचं हे मिश्रण घातल्यावरती चवसुद्धा खूप छान येते आणि त्याचा कलर पण खूप छान येतो बघा। काही न करतासुद्धा आपण हे मिश्रण बघितलं, छान असा कलर आलेला आहे याला आणि पुन्हा छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। दुधाचं मिश्रण छान गरम झाल्यावरती आपण जे बॉल्स तयार केले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत। छान मिठाई लागते ही, अगदी जेवणानंतरसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा जेवणाच्या आधी जरी तुम्ही खाल्लीत ना तरी पण खायला खूप छान लागते। तुम्ही गाजरपासून हलवा तर नेहमीच करता, पण अशा पद्धतीने एकदा मिठाई करून बघा, खूप टेस्टी लागते आणि सगळ्यांना आवडेल अशी ही मिठाई तयार होते। तर त्यानंतर आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। इथे मी बदाम आणि पिस्ता घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। याच्यानंतर आपल्याला हे बॉल छान असे शिजवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकताय बघा। तर गाजराचे रसगुल्ले आपले इथे हे तयार झालेले आहे। 2-3 मिनटानंतर आपल्याला छान उकळ आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय बघा, छान अशी उकळ आलेली आहे। तुम्हाला हा पदार्थ गरम खायला आवडेल की थंड करून खायला आवडेल? थंड झाला तरी पण छान लागतो आणि गरम असतानासुद्धा हे एकदम भारी लागतो। नक्कीच ट्राय करून बघा। आणि वरून आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये आपण वेलची पावडर घातलेली आहे।
खाण्यासाठी तयार झालेला आपला हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.